KTCLच्या कर्मचाऱ्यांक 7th पे लागू करपाक सरकाराक विरोधात 5 वर्सां झुजचे पडले. सोशल सिक्युरिटी बंद केल्या. प्रोव्हिडंट फंड खातीरूय कामगारांक झुजचे पडले. डिसेंबर 2009 मेरेनचे एरियर्स दिवपाचे उतर सीएमान दिल्ले, पूण ते पाळले ना. BJP सरकारान कामगारांक अस्वस्थ दवरल्यात. हे सरकार सदांच कामगारां विरोधात रावला. कामगार फुडारी क्रिस्टोफर फॉन्सेकान आरोप केला. 7th पे एरियर्स प्रोव्हिडंट फंडाचे शॉर्ट पेमेंट करतले असे उतर दिल्ले. ते अजून सरकारान चालीक लायले ना. युनियना बरोबर मिटींग घेता अशें सांगलेलें. ती मिटींग निमणे मेरेन जालीच ना. 2025चे कबलाती प्रमाण कदंबा ड्रायव्हर आनी कंडक्टरांक टेम्पररी स्टेटस आनी इक्वल पे दिता म्हणून सांगलेलो तो दिलोच ना अशें कामगार फुडारी क्रिस्टोफर फॉन्सेकान मिडियाक सांगलें. ते भायर सुमार 400 डेली वेजीस कामगार कन्फर्म जावपाची वाट पळयतात. अशें सांगतनाच गोंयांत 500 नव्या बसींची गरज आसा. निदान 300 तरी डिझल बसी घेत अशें मागलां. सद्याक कदंबा कामगारांचो मुख्य मागण्यो ज्यो आसा त्यो म्हणल्यार आमच्या हातूंत प्रेस स्टेटमेंटान आमी दिला, कमीच कमी 300 डिझेल बसी घेयात. गरज आहा 500 तरी, कमीच कमी 300. कित्याक लॉंग डिस्टन्स जेन्ना बसी चलोवपाक जाय जाल्यार ते लॉंग डिस्टन्साक इलेक्ट्रीक बसी कोण जायना. दे आर ओके फॉर शॉर्ट डिस्टन्सीस. आमकां सगळ्यांक वेवस्थीत आमकां प्रवाशांक सवलत्यो दिवपाक जाय जाल्यार ह्यो बसी कदंबाच्यो जितल्यो पळय आसा 250 वयर बस्यो स्क्रॅप जाल्यात. कित्याक स्क्रॅप जाल्यात, कंडेम जाल्यात? कित्याक दे आर अबाव 15 years. As per the Motor Vehicles Act, they have to be scrapped. So तो जालो एक. नव्यो बसी तुम्ही घेवपाक जाय, प्रोक्युरमेंट करपाक जाय. 18 बसी घेतल्यो, 20 बसी घेतल्यो म्हणून लोकांची गरज आहा ती थांबना. तो जालो पयलो आमचो डिमांड. गेल्या फावटी आमी स्ट्रायक नोटीस दिल्ली ह्या डिमांडा फाटल्यान. दुसरें म्हणल्यार कामगारांच्यो कांय पोरण्यो मागण्यो आहात. आतां खूब जाण विचारता कामगार कदंबाचे आनी खुबशा गव्हर्नमेंट खात्यांनी कामगार अस्वस्थ कित्याक? ह्यो BJP सरकार येयसून तांणी कामगारांक सदांच अस्वस्थ दवरला. आमी BJPचेर कोंत्र म्हणून सैमान कोंत्र न्ही, पूण कोंत्र ह्या खातीर की एक तेंचो विचार आमकां पटना आनी दुसरें म्हणल्यार तेंची वागणूक आमकां लायक ना. ह्यो BJP सरकार जो आहा तो कामगार विरोधी, प्रत्येक मॅटाक कामगार विरोधी. मिनिमम वेजेस तर फायज करपाक जाय जाल्यार 5 वर्सां आमी धोल बडयत रावचे पडटा. 5 वर्सां मागीर ते थोडे तरी थोडो पगार कितें वाडयता. म्हारगाय शीम आनी मेर नासतना वाडटा. इन्फॉर्मल सेक्टरान एक मानाय तुका 1000 रुपया सकला कामाक येना जाल्यार फॅक्टरीन तुका मानाय 540 रुपयांक अकुशल कामगार मेळटा अशें तांकां दिसता. आनी मिनिमम वेजेस 544 रुपीज म्हणून फायज केल्ला फॉर अकुशल कामगार. जेन्ना अनस्किल्ड कामगार बाजारांत 1000 रुपया शिवाय मेळना. आयज कदंबा कामगाराचे 34 म्हयन्याचे एरियर्स आहा. 7वो वेतन जेन्ना येयलो तांकां 4-5 वर्सां झगडचे पडले. ताच्या उपरांत ह्यो 7th पे लागू केलो इन 2018 एंड ऑफ द इयर. आनी ताच्या उपरांत एरियर्स आमकां दिवंक ना. कितल्यो मिटिंगो जाल्यो, कितलो संप नोटीस जाले, कितल्या फावटी कामगार संपार वेची तयारी केली. तो जालो एक. दुसरो आमचो प्रोव्हिडंट फंड 2009 म्हणल्यार 17 वर्सां फाटीं त्यांनी प्रोव्हिडंट फंड कुडके केलो आनी तो प्रोव्हिडंट फंड 6500 सीमा दवरली. आनी तितलेच न्हय, तांणी तो 12% मालकाचो जो कॉन्ट्रिब्युशन आसलेलो कदंबाचो कॉन्ट्रिब्युशन तो 10% हाडलो. आनी अशें करून सोशल सेक्युरिटी, सामाजीक संरक्षण जी कामगारांची आसा ती तेणे बंद केली.
कामगारांनी कंटिन्युअसली झुजोन शेवटाक तो प्रॉव्हिडंट फंड आमी लागू केलो, सरकारान लागू करचो पडलो आणि तो 1 एप्रिल 2025 तो करेक्शन जालो. पण फाटले फ्रॉम डिसेंबर 2009 टू 31 मार्च 2025 आमकां जो पैसो तो पळय एरियर्स दिवपाचो आसलेलो तो तेणी कॉन्ट्रिब्युशन करूंक ना. सीएमान सांगले आमी उलोवन तें डिस्कशन करून सेटल करया. आतां मेरेन कितलेशे रिमांयडर आमी धाडले जाल्यार अजूनय मिटींग ह्यो चीफ मिनिस्टरान घेवंक ना आणि अजूनय तेजो आमकां प्रॉब्लेम सॉल्व जावना.